जय शिवराय मित्रांनो, आज पुन्हा एकदा तब्बल 2 वर्षांनी शिरशिंगे गोटीवाडी मार्गे मनोहरगडावर जाण्याचा योग आलेला आहे. माझ्यासोबत आहे रोहन. मनोहरगडावर चढताना गोटीवाडी मार्गे बघा किती सुंदर नजारा आहे. आणि इथून आपल्याला दिसतो तो मनोहरगड. दोन वर्षापूर्वी दुर्गमावळा प्रतिष्ठानतर्फे देणगीदारांच्या सहकार्याने बसवलेल्या बाकावर आम्ही बसलो. छान वाटतंय. या मार्गे जाणारे दुर्गप्रेमी आहेत ते सुद्धा आम्हाला कधी कधी याचा रिप्लाय देत आहेत. गडाच्या वाटेच्या अशा ठिकाणी पोहोचलो. या ठिकाणी आपल्याला दिसतोय तो पाठीमागे शिवापूर गाव. इकडच्या बाजूला आपण बघितलं तर शिरशिंगे गोटीवाडी. हा आहे बाजारांबा. या ठिकाणी पूर्वीच्या काळी शिवापूर पेठ किंवा घाटमाथ्यावरून येणारे लोक विविध साहित्य घेऊन यायचे आणि गडावरती लोक इथे या बाजारात विविध साहित्य खरेदी करण्यासाठी यायचे. त्यामुळे याला बाजार आंबा म्हणत असावेत. अजूनही या आंब्याला बाजार आंबा असेच म्हणतात. या बाजूची एक वाट ही शिवापूरकडे जाते, तर या दुसरी बाजू जी आहे ही वाट शिरशिंगे गोटीवाडीकडे जाते. गेल्या वर्षी आम्ही हा मनोहर आणि मनसंतोष गडाच्या इतिहासाचा बोर्ड लावलेला होता. याच्यातून नवीन आलेल्या दुर्गप्रेमींना या गडाबद्दल माहिती, तसं इथे आपण एक नकाशासुद्धा दिलेला आहे. त्यातून वर गेल्यानंतर कोणती ठिकाणे त्यांना बघता येतील याबाबत इथे त्यांना गडावर जाण्यापूर्वीच माहिती मिळू शकेल.
हा आपल्याला लागतो तो पहिला बुरुज. पहिला दरवाजा बनायला काय आपल्याला हरकत नाही. इथून आपल्याला गडावर करण्यासाठी पायऱ्या लागतात. त्याच्यातल्या पहिल्या पायऱ्या ज्या आहेत त्या इंग्रजांनी नष्ट केल्या. आता आपण पोचलो गडाच्या बरोबर मुख्य दरवाजाकडे. त्याची काहीशी पडझड झालेली आहे. इथे आपल्याला फक्त एक बुरुज दिसतोय आणि काहीशा पडझड झालेल्या पायऱ्या. सिंधुदुर्ग किल्ल्याप्रमाणेच या गडावर सुद्धा काही सौधकूप आहेत. त्याच्यातलं हे एक छोटंसं सौधकूप आहे. अजून एक ह्या गडाचं वैशिष्ट्य म्हणजे आपण जर बघितलं तर या गडाला एकच कडा आहे ती कनेक्ट होते. माझ्या पाठीमागे आहे. बाकी इतर चहू बाजूनीही हा गड आहे तो कुठल्याही डोंगराची कनेक्ट नाही. हे बघा, गडाच्या या बाजूने एक जी कडा आहे तीच फक्त त्या पलीकडच्या सह्याद्रीला जोडलेली आहे. आपण आता आलोय शिवापूरच्या एका टोकाकडे. या टोकाकडे जर तुम्ही बघितलात याच्या खाली एक भुयार आहे. तो बुरुज असावा किंवा भुयारी मार्ग असावा याबाबत संशोधन आवश्यक आहे. आमची पण इच्छा होती की इथे आपल्याला ट्रेकिंगच्या माध्यमातून खाली उतरता येईल का, परंतु अजून आम्हाला ते शक्य झालेलं नाही. तरी पण आम्ही पाऊस संपल्यानंतर पुन्हा एकदा प्रयत्न करू की याच्या खाली आपल्याला उतरता येईल. हे बघा, आपण बघू शकता इथे एक भुयारी मार्ग म्हणजे भुयार कसा आहे झाडांनी व्यापलेलं असल्यामुळे ते आपल्याला स्पष्ट दिसत नाही आहे. इथून उतरणं जरासं अवघड आहे. आपल्याला रोप लावून उतरावं लागू शकतं. याच्या बाजूला बघा पूर्ण हा निसर्गरम्य परिसर तो दिसतोय. तो आपल्याला मनसंतोषगड. इकडच्या त्या धुक्यामध्ये आहे तो रांगणागड आणि हे आपलं शिवापूर.
बघितलेलं होतं. हे दुसरं एक चौकूप आहे. हे त्याच्यापेक्षा जरासं सुस्थितीत आहे आणि उंचीनुसार आहे. ते जरासं छोटं होतं. हे आपण आता बघूया आतमध्ये कसं आहे. हा गडावरील चौथं चौथकूप जराशी पडझड झालेली आहे. हे पण पहिलं आपण बघितलेलं होतं त्या चौथकूप सारखं छोटंसं आहे. आतमध्ये जरासं मोठं आहे. दिवे ठेवण्यासाठी जागा आहे. तीन वर्षापूर्वी आम्ही हे झाड लावलेलं होतं. परंतु इथे आल्यानंतर जरासं दुःख होतंय की वाळलेलं वाटतंय. परंतु खाली बघितल्यानंतर याचा अजून खोड जिवंत आहे. याला एक अंकुर येत आहे, म्हणजे अजून जिवंत आहे. पुन्हा एकदा पावसात आल्यानंतर आम्ही बघूया. जर असेल जिवंत तर चालेल, नाही तर मग इथे आम्हाला एक नवीन झाड लावावं लागेल. या ठिकाणी आम्ही अजून काही झाडं लावलेली आहेत, ज्याच्यातील काही झाडं जगलेली आहेत. मला सांगावं असं वाटतं की काही गडांवर काहीच झाडं जगतात. यापूर्वी आम्ही इथे वडाची झाडं पण लावली, पिंपळाची पण झाडं लावलेली आहेत. परंतु पिंपळाची झाडं काही जगलेली नव्हती. परंतु कदंब हे झाड इथे चांगल्या प्रकारे रुजलेलं आम्हाला दिसते. त्याच्यामुळे यावर्षी सुद्धा आम्हाला जी झाडं लावायची आहेत ती आम्ही लावणार आहोत कदंबची. आम्ही लावलेल्या झाडापैकी सर्वात उंच झालेलं झाड माझ्यापेक्षा 1.5 पट उंच असं झालेलं झाड दिसतंय. त्याचा खोड पण जो बुंदा आहे तो पण खूप छान झालेला आहे. आता याला काही ऊन पावसाची भीती नक्कीच नाही. अशा प्रकारे म्हणजे मला विनंती करावीशी वाटते की या ठिकाणी जर गडावर काही जण वृक्षारोपण करत असतील तर त्यांनी कदंब झाडच लावावं, जेणेकरून इथे आपल्याला जी झाडं वाढवायची आहेत ती लवकर वाढतील आणि गवतापासून जो वनवा येतो त्याच्यापासून आपल्याला याची सुरक्षितता करता येईल. ते पण एक झाड आहे, ते पण तसंच वाढलेलं आहे. म्हटलं तर 2 मीटरच्या वर वाढलेलं आहे. याचा पण बुंदा खूप छान आहे. जरा एकच नाही, पुन्हा एक व्हिडिओ घे. आता बघा, इथे झाडं न वाढण्याचं मुख्य कारण म्हणायला गेलं तर आपण जर ऑगस्टपर्यंत जर आलो तर हे बघा, हे गवत आहे. हे माझ्यापेक्षा उंच म्हणजे 2 मीटरपर्यंत गवत वाढतं. आता ह्या झाडांचं संरक्षण करण्यासाठी दिवाळीच्या दरम्यान आम्हाला कठर मारावा लागतो किंवा वृक्षारोपण आम्ही करायला ज्यावेळी दरवेळी या झाडांचं नुकसान होतं. त्याच्यामुळे इथे हे झाड जगते. बाकीची झाडं मरण्याचं कारण ते बनव्यामध्ये टिकत नाही. आणि
आणि या झाडांचा एक फायदा होऊ शकेल की त्या पुढे माकडं किंवा जी आमची छोटी पक्षी असतात त्यांना याची फळं चाखता येऊ शकतात. त्याच्यामुळे सगळ्यांना पुन्हा एकदा आव्हान आहे की त्यांनी कदंब वृक्ष इथे लावण्याचा प्रयत्न